नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश देशमुख, सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 5। आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान यामधील प्रकरण 7 सजीवामध्ये विविधता म्हणजेच डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम यामधील भाग 2 आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातील भाग 1 आपण अभ्यासलेला आहे। त्यामध्ये वनस्पतींचे वर्गीकरण कशा प्रकारे होते ते आपण त्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत। तर भाग 2 मध्ये म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण प्राण्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे होते ते आपण इथे अभ्यासूया। तर त्यासाठी मी एक इथे चार्ट दिलेला आहे बघा। प्राणी, आता प्राण्यांचं वर्गीकरण होताना त्यामध्ये कोशस्तरीय आयोजन आणि पेशीस्तरीय आयोजन अशा प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण होतं। मग आता कोशस्तरीय आयोजनमध्ये समुदाय, छिद्र काय या प्रकारचे प्राणी यामध्ये येतात आणि पेशीस्तरीय आयोजनमध्ये परत त्यांचं वर्गीकरण झालेलं आहे। तर त्यामध्ये अधिस्तर आणि कोष्टीय स्तर मध्ये देहगुहा नसते। नंतर दुसरं आहे त्यामध्ये कूटदेहकोष्ठ आणि तिसरं आहे देहकोष्ठी। अशा प्रकारे यांचं वर्गीकरण झालं आहे। मग आता अधिस्तर आणि कोष्टीय स्तर मध्ये देहगुहा नसते। मग यामध्ये समुदाय कोष्ठांतरी, समुदाय पृथुकृमी अशा प्रकारचे प्राणी यामध्ये येतात। त्यानंतर त्यामध्ये दुसरं बघा कूटदेहकोष्ठ। आता कूटदेहकोष्ठ मध्ये सूत्रकृमी या प्रकारचे प्राणी यामध्ये येतात आणि शेवटचं आहे देहकोष्ठी। मग आता देहकोष्ठीचं परत येथे वर्गीकरण झालेलं आहे। त्यामध्ये भ्रूण म्हणजे गर्भाच्या वृद्धीदरम्यान एका कोशामधून मध्य गर्भस्तराचे कोश विकसित होतात। तर दुसरं आहे अंतर्गर्भस्तरामधून देहकोष्ठ निर्माण पिशवीच्या स्वरूपात होते। तशा प्रकारे परत यांचं वर्गीकरण झालं आहे। आता भ्रूण म्हणजेच गर्भाच्या वृद्धीदरम्यान एका पेशीमधून मध्य गर्भस्तराच्या पेशी विकसित होतात। मग यामध्ये परत 3 प्रकारचे समुदाय यामध्ये येतात। त्यामध्ये पहिला आहे समुदाय नुपूरक, त्यानंतर समुदाय संधिपाद आणि तिसरा आहे समुदाय मृदुकाय। तर हे तीनही प्रकारचे समुदाय यामध्ये येतात आणि दुसरं आहे अंतर्गर्भस्तरामधून देहकोष्ठ निर्माण पिशवीच्या स्वरूपात होते। तर यामध्ये परत यांचं विभाजन झालेलं आहे, वर्गीकरण झालेलं आहे। तर यामध्ये अमेरुदंडी म्हणजे मेरुदंड नसलेले, त्यालाच आपण पाठीचा कणा नसलेले असे प्राणी आपण म्हणतोय। मग आता पाठीचा कणा नसलेले म्हणजे त्यामध्ये समुदाय शूळत्वची। शूळत्वची म्हणजे काय, ज्यांना काटे असलेले, ज्यांच्या शरीरावर काटे आहेत अशा प्रकारचे प्राणी यामध्ये येतात। तर दुसरा भाग म्हणजे मेरुदंडी। दुसऱ्यामध्ये जेव्हा यांचं वर्गीकरण होतं तर ते आहे मेरुदंडी म्हणजे पाठीचा कणा असलेले। मग त्यामध्ये मेरुदंडधारी, तर मेरुदंडधारीचं परत यांचं विभाजन झालेलं आहे। तर त्यामध्ये मात्र डिंबावस्थापर्यंत मेरुदंड हजर असते, पण ते खूप प्राथमिक आहे। यामध्ये वर्गीकरण झालं आहे। आणि दुसरं आहे पुख्तावस्थेत मेरुदंडाचे करोडस्तंभ म्हणजे पाठीचा कणा किंवा पृष्ठवंशात रूपांतर होते। तर अशा दोन यामध्ये यांचं वर्गीकरण झालेलं आहे। आता मात्र डिंबावस्थापर्यंत मेरुदंड हजर असते, पण ते खूप प्राथमिक आहे। यामध्ये येतात प्रमेरुदंडी आणि दुसरं आहे पुख्तावस्थेत मेरुदंडाचे करोडस्तंभ म्हणजे पाठीचा कणा असलेले, त्याला आपण पृष्ठवंशी म्हणतोय। तर पृष्ठवंशीचं परत वर्गीकरण झालेलं आहे। आता ते आपण बघूया। तर पृष्ठवंशी मग यामध्ये येतात बाह्यकंकाल खवल्यांचे बनलेले आहेत, अंतकंकाल अस्थी आणि कास्तीपासून बनलेले आहेत आणि श्वासोच्छवास झालरद्वारे होते। अशा प्रकारचे प्राणी यामध्ये येतात। उदाहरणार्थ तर मासा हे यामध्ये येतात। त्यानंतर दुसरं आहे डिंबावस्थेत झालरपुक्त अवस्थेत फुफ्फुसाद्वारे श्लेष्मी त्वचा। मग आता श्लेष्मी त्वचा असणारे तर त्यामध्ये येतात उभयजीवी प्रकारचे प्राणी यामध्ये येतात। त्याला आपण ॲम्फिबिया असं म्हणतोय। त्यानंतर तिसरं आहे बाह्यकंकाल
खवलयुक्त पाण्याच्या बाहेर अंडी ठेवते. आता पाण्याच्या बाहेर अंडी ठेवणारे मग यामध्ये येतात यामध्ये सरीसृप, त्यालाच आपण रेप्टिलिया असं म्हणतोय. तर या प्रकारचे प्राणी यामध्ये येतात. त्यानंतर चौथा आहे बाह्य कंकाल पिसांचे म्हणजे पंखांचे बनलेले आणि पाण्याच्या बाहेर अंडी ठेवतात, उडता येते अशा प्रकारचे प्राणी यामध्ये येतात. उदाहरणार्थ कुठलं तर विहक. ते विहक यामध्ये येणारे जे प्राणी आहेत हे सर्व यामध्ये येतात. त्यानंतर शेवटचं आहे पाचवं बाह्य कंकाल केसयुक्त बाह्यकर्ण मुख्यत्वे पिलांना जन्म देतात. तर अशा प्रकारचे जे प्राणी आहेत हे यामध्ये येतात. उदाहरणार्थ सस्तन प्राणी, त्याला आपण मॅमेलिया असं म्हणतोय. कुठला वर्ग तर मॅमेलिया. तर अशा प्रकारे यांचं सर्व वर्गीकरण झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा चार्ट दिलेला प्राण्यांचं वर्गीकरण आपल्याला दिलेलं आहे. तर आपण यामध्ये एक एक करून याला अभ्यासूया. तर यामध्ये सुरुवातीला आपण बघूया आता प्राणीसृष्टी म्हणजे ॲनिमेलिया. तर या वर्गात सुकोश केंद्रीय, बहुकोशीय आणि विषमपोशी सजीवांना ठेवण्यात आले आहे. पेशीत पेशीभिंत पाहायला मिळत नाही. तर यांच्यामध्ये बघा पेशीभिंत आपल्याला पाहायला मिळत नाही. पण या अगोदर जे आपण सृष्टी अभ्यासली म्हणजे वनस्पती सृष्टी, त्यामध्ये आपल्याला पेशीभिंत पाहायला मिळत होती. पण प्राणीसृष्टीमध्ये आपल्याला पेशीभिंत ही पाहायला मिळत नाही. बरेचसे प्राणी प्रचलनशील म्हणजे हालचाल करणारे असतात. या वर्गामध्ये या सृष्टीमध्ये येणारे जे प्राणी आहेत हे कसे आहेत, हालचाल करणारे प्राणी आहेत. शरीर रचना तसेच विभेदीकरणाच्या आधारे त्यांचे पुढे वर्गीकरण करण्यात आलेले. मग यामध्ये जर आपण बघितलं तर काय लक्षात येतं आहे, तर काही प्राणी असे आहेत त्यांच्या शरीर रचनेवरून किंवा विभेदीकरणाच्या आधारे त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. मग यामध्ये आहे पहिला आहे छिद्रकाय म्हणजे सच्छिद्र, त्यालाच आपण पोरीफेरा असं म्हणतोय. मग आता पोरीफेरा म्हणजे नेमकं काय, तर ते आपण इथे अभ्यासूया. म्हणजे छिद्र काय, ती छिद्र काय हे जे प्राणी आहेत मग यांची लक्षणे नेमकी काय ते आपण इथे अभ्यासूया. तर पोरीफेरा या शब्दाचा अर्थ होतो छिद्रयुक्त सजीव. ते स्थायी सजीव आहे म्हणजे स्थिर आहेत समजा. त्यांच्या संपूर्ण शरीरात अनेक छिद्र पाहायला मिळतात. यांचं जे काही संपूर्ण शरीर आहे तर यांच्या संपूर्ण शरीरामध्ये आपल्याला काय छिद्र आपल्याला पाहायला मिळतात. हे छिद्र शरीरातील नलिका तंत्राशी जोडलेले असतात. आता या प्राण्यांच्या शरीरामध्ये काय नलिका तंत्र आहेत आणि या नलिका तंत्राशी हे छिद्र जोडलेले असतात. यांच्या माध्यमाद्वारे शरीरात ते पाणी, ऑक्सिजन आणि अन्नाचे वहन होते. यांच्याद्वारे त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचे, ऑक्सिजनचे आणि अन्नाचे वहन त्यामध्ये होत असतं. त्यांचे शरीर कठीण आवरण किंवा बाह्य कंकाल तंत्राद्वारे झाकलेले असते. म्हणजे यांचे शरीर जर आपण बघितलं एक प्रकारचं आवरण, कठीण आवरण आपल्याला दिसून येतं आहे आणि बाह्य कंकाल तंत्राद्वारे ते झाकलेले असते असं आपण येथे म्हणूया. ते सामान्यपणे स्पंज किंवा स्पॉन्जिलाना म्हणजे वादळी नावाने ओळखले जातात. आणि या प्रकारचे जे प्राणी आहेत या वर्गातले हे प्राणी समुद्र किनाऱ्यावर आढळतात. आता उदाहरणाचं सांगायचं झाल्यास सायकोन, युप्लेक्टिलिया आणि स्पॉन्जिला हे जे प्राणी आहेत हे सर्व छिद्रकायमध्ये येतात. उदाहरणार्थ तुम्हाला चित्र दाखवलेले आहेत बघा. युप्लेक्टिलिया, सायकोन आणि स्पॉन्जिला अशा प्रकारचे हे प्राणी येथे येतात. त्यानंतर आता बघूया कोष्ठांत्री सिलेंट्रेटा. आता या समुदायात यांची नेमकी काय लक्षणं आहे आपण ते येथे अभ्यासूया. आता या समुदायातील प्राणी जलीय निवासात असतात. जलीय निवासात असतात म्हणजे काय ते अर्थातच ते पाण्यात राहतात बरोबर. आता बरेच प्राणी समुद्रात आणि थोडे गोड्या पाण्यात राहतात. आता तुम्हाला माहिती आहे समुद्रात राहणारे म्हणजे समुद्रातलं पाणी कसं असतं खार असतं बरोबर. तसेच समुद्रात तर राहताच पण गोड्या पाण्यातसुद्धा राहतात. गोडं पाणीसुद्धा तुम्हाला माहिती आहे बरोबर ना. हे प्राणी द्विगर्भस्तरीय आहेत.
यांची शरीर रचना पेशीय स्वरूपात असते. आता यांची शरीर रचना जर आपण बघितली तर पेशीय स्वरूपाची आपल्याला दिसून येते. त्यांच्यात एक देहगुहा पाहायला मिळते. शरीर 2 स्तरांच्या कोशीय स्तरांनी बनलेले असते. आता या प्राण्यांचं शरीर जर आपण बघितलं तर 2 स्तरांचे बनलेले आपल्याला दिसून येते. एक म्हणजे ज्यात आंतरिक स्तर तसेच बाह्य स्तर. एक आंतरिक स्तर असतो आणि दुसरं म्हणजे बाह्य स्तर त्यामध्ये असतो. त्यांच्या कित्येक जाती समूहात किंवा वसाहतीच्या स्वरूपात राहतात. आता या समुदायात येणारे जे प्राणी आहेत, समजा समुदाय कोष्टांत्रीमध्ये येणारे प्राणी हे एकतर समूहात किंवा वसाहतीच्या स्वरूपात ते राहतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं जसे की प्रवाळ. आणि कित्येक जाती एकाकी सुद्धा यामध्ये असतात, जसे की हायड्रा किंवा जळव्याड. मुखद्वाराच्या आजूबाजूला सूत्रांग असतात. जे आता या सूत्रांगाचा उपयोग काय, जे अन्नग्रहण आणि प्रचलनात मदत करतात. अन्नग्रहण करण्यासाठी बरोबर ना, तसेच प्रचलनात म्हणजे हालचाल करण्याकरता त्यांना हे मदत करत असतात. बाह्य स्तरात विशिष्ट प्रकारच्या डंकपेशी असतात. आता डंकपेशी म्हणजे काय, असं तुम्हाला दिसतात डंक, सर्वांना माहिती आहे विंचू वगैरे, विंचू लोक कसे त्या प्रकारे डंकपेशी आपण इथे म्हणू शकतोय. या डंकपेशीचा नेमका उपयोग काय, तर बघा या डंकपेशीचा उपयोग अन्न पकडण्यासाठी किंवा शत्रूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी होत असतो. त्यांना अन्न जर पकडायचं असेल किंवा शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर यासाठी त्या डंकपेशीचा इथे उपयोग होत असतो. आता उदाहरणार्थ हायड्रा, समुद्रफूल आणि जेलीफिश. आता इथे मी काही उदाहरण घेतलेलं आहे, त्यांचे तुम्हाला इथे चित्र दिसतंय. जसं की हायड्रा. आता हायड्रामध्ये तुम्हाला दिसतंय वरच्या बाजूला येथे स्पर्शक दाखवला आहे आणि आता मी ज्यांचा उल्लेख करत होतो म्हणजे डंकपेशी इथे तुम्हाला दिसून येत आहे. त्याला डंककोश म्हणतात किंवा डंकपेशी. त्यानंतर इथे तुम्हाला तोंड दिसून येते आणि हा बाह्य स्तर जो आहे त्याला आपण अधिस्तर असं म्हणतोय. त्यांच्या आतमध्ये मध्यश्लेष्म आणि परत ॲरोच्या साहाय्याने इथे दर्शवलेलं आहे बाणाच्या साहाय्याने कोष्टीय त्वचा आणि कोष्ठांतर गुहा आणि शेवट काय आहे पाद. तर अशा प्रकारे हायड्राचं तुम्हाला चित्र इथे दिसून येते. हायड्रा हा एक प्राणी आहे बरोबर. तसेच समुद्रफूल इथे स्पर्शक तुम्हाला दिसून येते. तर अशा प्रकारचे प्राणी यामध्ये येतात. यानंतर अभ्यासूया समुदाय पृथुकृमी, प्लॅटीहेल्मिंथिस त्याला असं म्हटलं जातं. तर या वर्गाच्या प्राण्यांची शरीर रचना जास्त जटिल असते. शरीराची 3 स्तरांची पेशीय संरचनेत विभेदित होते. हे त्रिगर्भस्तरीय प्राणी आहेत. या प्राण्यांच्या शरीरात बाह्य आणि आंतरिक दोन्ही प्रकारची अस्तरे पाहायला मिळतात. अस्तरे म्हणजे काय, एक प्रकारचं आवरण. आंतरिक आणि बाह्य हे दोन्ही प्रकारचे अस्तरे यामध्ये पाहायला मिळतात. त्यांच्यात खरी किंवा वास्तविक देहगुहेचा अभाव असतो. काय सांगितलं मी, त्यांच्यात खरी किंवा वास्तविक देहगुहेचा अभाव असतो. अभाव असतो म्हणजे काय, त्यामध्ये देहगुहा ही नसतेच. त्यांचे शरीर पृथू किंवा चपटे असते. पृथू म्हणजे चापट स्वरूपाचे ते असतात, चपटे आपण त्याला म्हणूया. त्यामुळे त्यांना चपटे कृमी किंवा पृथुकृमी म्हणतात. त्यांच्यात प्लॅनेरिया सारखे मुक्तजीवी प्राणी आणि यकृतकृमी सारखे परोपजीवी प्राणी असतात. उदाहरणार्थ प्लॅनेरिया, यकृतकृमी आणि पट्टीकिडा. आता बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला हे जे उदाहरणं आपण घेतले ते यांचे तुम्हाला इथे चित्र दिसून येते. तर बघा प्लॅनेरिया जर आपण बघितलं, वरच्या बाजूला डोळे दिसतात, शाखित कोष्ठांतर गुहा, कंठनळी, तोंड आणि उत्सर्गद्वार. तर हे झालं आहे प्लॅनेरिया. आता यकृतकृमीमध्ये तुम्हाला मध्य बाजूला काय दिसतंय, पश्चशोषक नलिका आणि पट्टीकिडा तुम्हाला दिसून येतोय, स्पर्शक आणि ग्रीवा. आता पट्टीकिडा म्हणजे काय, तुम्हाला असं पट्टीसारखा दिसतोय, आडव्या पट्ट्यांसारखा बरोबर ना. तर म्हणून त्याला पट्टीकिडा आपण इथे म्हणतोय. तर हे सर्व पृथुकृमीमध्ये येतात. त्यानंतर बघूया सूत्रकृमी, त्याला नेमाटोड असं म्हटलं जातं आहे. तर या वर्गातील प्राणी हे त्रिगर्भस्तरीय आहेत. या प्राण्यांमध्ये द्विपार्श्वस्थ सममिती आपल्याला पाहायला मिळते.
त्यांचे शरीर चपटे नसते, नळाकार असते. आता अगोदर आपण चपटे शरीराचे बघितले होते, बरोबर ना. आता या सूत्रकृमीमध्ये काय, यांचं शरीर हे नळाकार स्वरूपाचे असते. त्यांच्यात देहगुहेला कुष्ठ देहकोष्ठ किंवा आभासी शरीरगुहा म्हणतात. बघा प्रत्येकामध्ये आपल्याला फरक दिसून येतोय. अगोदर तिथे काय होतं, देहकोष्ठचा काय अभाव होता, पण इथे काय त्यांच्यामध्ये देहगुहेला कुष्ठ देहकोष्ठ किंवा आभासी शरीरगुहा म्हणतात. म्हणजे आभासी प्रकारची शरीरगुहा यांच्यामध्येही असते. अंगतंत्र संपूर्णपणे विकसित नसतात. आता यांचं जे अंगतंत्र जर आपण बघितलं, हे संपूर्णपणे विकसित झालेलं नसतं. हे प्राणी परोपजीवी असतात. परोपजीवी असल्यामुळे ते दुसऱ्या प्राण्यांमध्ये रोग उत्पन्न करतात. उदाहरणार्थ गोलकृमी, हत्ती रोगाचा कृमी, त्याला उवेकेरिया असं म्हणतोय, आणि कृमी. आता बाजूला तुम्हाला यांची आकृती दिसते बघा या प्राण्यांची. पहिला कृमी आहे, तर कृमीमध्ये परत एक मादा आहे आणि एक नर आहेत. त्यानंतर उवेकेरिया. तर अशा प्रकारचे प्राणी यामध्ये येतात, सूत्रकृमीमध्ये येतात. त्यानंतर आता अभ्यासूया नुपूरक म्हणजे ॲनेलिडा. नुपूरक प्राणी द्विपार्श्वस्थ सममिती तसेच त्रिगर्भस्तरीय असते. द्विपार्श्वस्थ म्हणजे दोन बाजू आपल्याला दिसून, सममिती आपल्याला दिसून येतात, तसेच त्रिगर्भस्तरीय ते असते. त्यांच्यात खरी शरीरगुहायुक्त देह आपल्याला पाहायला मिळतो. यांचा देह जर आपण बघितला तर खरी शरीरगुहायुक्त आपल्याला पाहायला मिळते, जे अगोदरच्या समुदायामध्ये वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तर या वर्गाच्या प्राण्यांचे शरीर अनेक खंडात विभागलेले असते. म्हणजे खंडमय शरीर आपल्याला दिसून येते, खंड खंड भागाभागात दिसून येते. नुपूरक हे गोड्या पाण्यात, समुद्राच्या पाण्यात तसेच स्थलज प्रकारच्या वसाहतीत राहतात. आता या प्रकारचे जे हे प्राणी आहेत, हे सर्व गोड्या पाण्यात सुद्धा राहतात, खाऱ्या पाण्यात सुद्धा ते राहतात आणि स्थलज प्रकारच्या वसाहतीत हे राहतात. त्यांच्यात परिवहन, पचन आणि विसर्जन चेतातंत्र आपल्याला हे इथे पाहायला मिळते. मग उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास गांडूळ सर्वांना माहितीच आहे, बरोबर. रेती किडा म्हणजे त्याला गोम आपण म्हणतोय, आणि जडू. यांची चित्र मी इथे दाखवले बघा. आता रेती किडा म्हणजे गो, बघा वरच्या बाजूला स्पर्शक, दृढक, पार्श्वपाद आणि लास्टला पार्श्वपाद, अशा प्रकारे यांची रचना तुम्हाला दिसते. गोम तुम्ही सर्वांनी बघितलेली असेल आणि गांडूळ सुद्धा बघितलेलं आहे, बरोबर ना, जे पावसाळ्यामध्ये निघतोय, बरोबर. जनन, अंकुर आणि उत्सर्गद्वार तर अशा प्रकारे दाखवलं आहे. आणि तिसरं आहे चित्र जडू. तर हे सर्व यांची उदाहरण झालेत, बरोबर. आता आपण बघूया संधिपाद म्हणजे ऑर्थोपोडा. तर हा समुदाय हा प्राणी जगाचा सर्वात मोठा समूह आहे. त्यांच्या द्विपार्श्वस्थ सममिती पाहायला मिळते आणि शरीर खंडमय असते. द्विपार्श्वस्थ सममितीचं लक्षात आलं आहे, डावी बाजू उजवी बाजू थोडीफार सारखे आपल्याला इथे दिसून येते, म्हणून त्याला द्विपार्श्वस्थ, दोन बाजू त्याला असतात असं आपण इथे म्हणू शकतोय. आणि शरीर हे खंडमय असते. त्यांच्यात उघड्या प्रकारचे परिवहन तंत्र पाहायला मिळते. गुहा किंवा शरीर गुहा रक्ताने भरलेली आहे. आता यांची गुहा असेल किंवा शरीर गुहा ही रक्ताने पूर्णपणे भरलेली असते. त्यांच्या जोडीत उपांग म्हणजे युग्म समसंख्येत उपांग आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ झिंगा, फुलपाखरू, माशी, कोळी, विंचू आणि खेकडा अशा बऱ्याच प्रकारचे उदाहरणं आहेत, जे तुम्ही बघितले सुद्धा, बरोबर ना, जे तुम्हाला माहिती आहेत. तर हे सर्व प्राणी या समुदाय संधिपादमध्ये येतात. तर यांची उदाहरणे म्हणजे चित्र आपण इथे बघूया. बघा, पेलिमोन म्हणजे झिंगा, त्यानंतर विंचू दाखवलेला आहे, कोळी सर्वांना माहितीच आहे, जुरड सर्वांना माहितीच आहे, परत मुस्का म्हणजे घरातली माशी ही सुद्धा सर्वांनी बघितली आहे, फुलपाखरू आणि कानखजुरा हा एक प्रकारचा प्राणी आहे जो या समुदायामध्ये मोडतो, या समुदायामध्ये तो येतो. तर अशा प्रकारचे प्राणी हे यामध्ये येतात, म्हणजे समुदाय ऑर्थोपोडामध्ये ते येतात. त्यानंतर आपण बघूया समुदाय मृदुकाय म्हणजे मॉलस्का. तर या प्राण्यांच्या समूहात द्विपार्श्वस्थ सममिती पाहायला मिळते.
आणि यांचे शरीर नाजूक खंडविहीन असते. आता यांच्या शरीराच्या भोवती जर आपण बघितलं तर यांच्या शरीराच्या भोवती कॅल्शियमने बनलेले कठीण सलग कवच आपल्याला येथे दिसून येते. आणि हे जलीय प्राण्यात श्वसन कल्ले असतात. यांच्यामध्ये काय श्वसन कल्ले असतात ज्यामुळे ते श्वास घेऊ शकतात. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यात श्वसन फुफ्फुसाने होते. जलीय प्राणी पाण्यामध्ये राहतात, श्वास घेण्याकरता त्यांना श्वसन कल्ले असतात. आणि जे प्राणी जमिनीवर राहतात त्या प्राण्यात श्वसन हे फुफ्फुसाद्वारे होत असतं. त्यांच्यात उघडे परिवर्तनतंत्र आपल्याला पाहायला मिळते आणि उत्सर्जनासाठी मूत्रपिंडासारखी रचना पाहायला मिळते. ते त्यांच्या हालचालीसाठी म्हणजे प्रचलनासाठी मृदू पायाचा ते उपयोग करतात. उदाहरणार्थ कायटोन, पायला, ऑक्टोपस. आता मी जे उदाहरण घेतले तिथे हे सर्व तुम्ही बघितले. पायला सर्वांनी बघितलं आहे, ऑक्टोपससुद्धा बघितलं आहे, बरोबर ना. बघा इथे तुम्हाला त्यांची चित्र दाखवले आहे. कायटोन सर्वांना माहिती आहे, ऑक्टोपस तर सर्वांनी बघितलेलं असेलच, पायलासुद्धा माहिती आहे आणि युनिओ, बरोबर ना. हे सर्व उदाहरण या प्राण्यांची उदाहरण हे सर्व कशामध्ये येतात? समुदाय मृदुकामध्ये येतात. त्यानंतर शूळत्वची म्हणजे काटे असलेले प्राणी, त्याला इकायनोडर्मेटा असं म्हणतात. मग आता इकायनोडर्मेटाचा नेमका अर्थ काय होतोय तर बघा, ग्रीकमध्ये इकायनोचा अर्थ कंटकीय नलिकामय रचना असा होतो. कंटकीय म्हणजे काटे असणारे आणि डर्माचा अर्थ होतो त्वचा. तर असे प्राणी ज्यांच्या त्वचेवर हे काटे असतात, म्हणून त्यामुळे या प्राण्यांची त्वचा काटेरी असते असं आपण येथे म्हणू शकतोय. म्हणजे थोडक्यात काय, शूळत्वची म्हणजे काय, काटे असलेले प्राणी. ते मुक्तजीवी सामुद्रिक प्राणी आहेत, समुद्रामध्ये राहणारे प्राणी आहेत. ते देहगुहा किंवा शरीर गुहायुक्त त्रिगर्भस्तरीय प्राणी आहेत. आता यांच्यात विशिष्ट प्रकारचे जलपरिवहन तंत्र, नलिका तंत्र पाहायला मिळते. आणि हे काय करतं, जे त्यांना प्रचलन रूप मदतरूप होते, म्हणजे हालचाली करता ते मदत करत असतात. त्यांच्यात कॅल्शियम कार्बोनेटचे कंकाल आणि शूळ काटे म्हणजे काटे त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. उदाहरणार्थ पंखतारा, समुद्री काकडी, सागरगोटा, स्टारफिश म्हणजे तारामासा. पुढे या उदाहरणांची चित्रे, या प्राण्यांची चित्रे तुम्हाला दिसतात. पंखतारा त्याला बरडताळा असं म्हणतोय. अँटेडोन काटे असलेले तुम्हाला दिसून येत आहे. होलोशुरिया म्हणजे समुद्री काकडीसारखे तुम्हाला दिसून येते, पण यांच्या शरीरात सुद्धा काय काटे आपल्याला संपूर्ण शरीरावर दिसून येते, बरोबर ना. त्यानंतर दिसून येतोय सागरगोटा. बघा सागरगोटा यांच्या शरीरातसुद्धा काटे दिसून येते. त्यानंतर समुद्रतारा, स्टारफिश सर्वांना माहितीच आहे, बघितलीसुद्धा असणारच. स्टारफिश जर बघितली तर स्टारफिशच्या शरीरातसुद्धा तुम्हाला काटे दिसून येत आहे. म्हणजे जे काही आपण या इथे प्राण्यांचे उदाहरण घेतलं, या संपूर्ण प्राण्यांच्या शरीरावर काय आपल्याला काटे दिसून येतात. म्हणून हे प्राणी शूळत्वची या समुदायामध्ये हे येतात. लक्षात आलं इथपर्यंत? ओके. त्यानंतर आता आपण अभ्यासूया प्राथमिक मेरुदंडी म्हणजे प्रोटोकॉर्डेटा. आता यामध्ये बघा यांची काही लक्षणे आपल्याला सांगितलेली आहे. ते द्विपार्श्वस्थ सममितीय त्रिगर्भस्तरीय तसेच देहयुक्त प्राणी आहेत. काय सांगितलं मी? ते द्विपार्श्वस्थ सममिती त्यांच्यामध्ये पाहायला मिळते, तसेच त्रिगर्भस्तरीय देहयुक्त प्राणी ते आहेत. त्यांच्या शरीर रचनेत जास्तीची कित्येक नवीन लक्षणे पाहायला मिळतात. मग आता जास्तीची कित्येक नवीन लक्षणे म्हणजे काय? उदाहरणार्थ मेरुदंड, जसे की कुठलं मेरुदंड, तर मेरुदंड आजीवन असतो त्यांच्या शरीरामध्ये. मेरुदंड हा आजीवन असतो. मेरुदंडाची लांब दंडासारखी रचना प्राण्याच्या पृष्ठबाजूला असते. तो चेतापेशीला अन्न मार्गापासून वेगळे करतो. हा काय करतोय? तर चेतापेशीला अन्न मार्गापासून वेगळे करतो. तो स्नायूंना जोडण्याचे स्थान असतो, ज्यामुळे प्रचलन सहजतेने होऊ शकते. आता बघा या मेरुदंडाला काय, मेरुदंड हा स्नायूंना जोडला जातोय, त्यामुळे
यामध्ये मोडणारे जे प्राणी आहेत हे सर्व सहजतेने प्रचलन करू शकतात, म्हणजे हालचाल ते शरीराने करू शकतात. प्राथमिक मेरुदंडी प्राण्यात त्यांच्या जीवनाच्या सर्वच अवस्थापर्यंत मेरुदंड हजर नसतो. जीवनाच्या सर्व स्तरापर्यंत म्हणजे काय, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्यांच्यामध्ये शेवटपर्यंतच्या अवस्थापर्यंत मेरुदंड हा हजर नसतो. आणि हे सामुद्रिक प्राणी आहेत. यामध्ये येणारे जे प्राणी हे सामुद्रिक म्हणजे समुद्रात राहणारे प्राणी आहेत. उदाहरणार्थ बालानोग्लोसस, हर्डमेनिया आणि एम्फिओक्स. तर यांची काही चित्र आपण पुढे बघूया. उदाहरणार्थ मी घेतलं आहे, आकृती तुम्हाला दिसते, प्राथमिक मेरुदंड बालानोग्लोसस. आता बघा यांच्यामध्ये सुरुवातीला तोंड दाखवलं आहे, पटल दिसतं आहे, त्यानंतर कॉलर, बरोबर ना. थोडं खाली आलं तर श्वास प्रदेश आणि झालर छिद्र तुम्हाला इथे दिसून येत आहेत, जे बाणाच्या सहाय्याने इथे दर्शविलेलं आहे. पृष्ठीय वळलेले जननीय पक्ष आणि मध्ये जर आपण बघितलं मध्यपृष्ठ रेखा इथे दिसून येते. त्यानंतर अदांत्र आणि इथे यकृत प्रदेश आणि शेवटी इकडे दिसतंय पार्श्वभाग आणि शेवट उत्सर्गद्वार, त्याला आपण मळद्वार असं म्हणतोय. तर अशा प्रकारे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. उदाहरणार्थ कुठलं घेतोय, बालानोग्लोसस. यानंतर आता आपण बघूया पृष्ठवंशीय म्हणजे व्हर्टिब्रेटा, पाठीचा कणा असलेले. या प्राण्यामध्ये खरा मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा तसेच अंतकंकाल पाहायला मिळते. प्राण्यामध्ये स्नायू कंकालाबरोबर जोडलेले असतात. आता या प्राण्यामध्ये काय होतं, स्नायू हे कंकालाबरोबर जोडलेले असतात, जे काय करतात त्यांना प्रचलनात मदतरूप होते. प्रचलनात मदतरूप होते म्हणजे काय, तर प्राण्यांना हालचाली करता ते मदतरूप होते. पृष्ठवंशीय द्विपार्श्वस्थ सममिती त्रिगर्भस्तरीय देहकुष्ठ प्राणी हे आहेत. सर्वच पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये खालील लक्षणे पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिलं बघा, मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा त्यांच्यामध्ये असतो. दुसरा आहे पृष्ठ कशेरुदंड तसेच पाठीचा कणा. तिसरा आहे त्रिगर्भस्तरीय शरीर रचना, यांच्यामध्ये त्रिगर्भस्तरीय शरीर रचना पाहायला मिळते. चौथा आहे युग्मित झालर पोथी आणि त्यानंतर पाचवा आहे देहकोष्ठ किंवा देहगुहा किंवा शरीर गुहा असणारे प्राणी. तर हे सर्व लक्षणे या प्रकारच्या पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा, पृष्ठवंशीय प्राण्यांचे परत 5 वर्गात विभाजित करण्यात आलेले आहे. पृष्ठवंशीय प्राणी आपण इथे अभ्यासले, बरोबर. व्हर्टिब्रेटा आपण म्हणतो पाठीचा कणा असलेले. मग या पृष्ठवंशीय प्राण्यांचे म्हणजे पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांचे परत यांचं 5 वर्गामध्ये विभाजित करण्यात आलेलं आहे. मग त्यामध्ये पहिला वर्ग आहे मत्स्य, त्याला पॅसिस असं म्हणतोय. त्यानंतर दुसरा आहे उभयजीवी म्हणजे ॲम्फिबिया आणि तिसरा आहे सरीसृप म्हणजे रेप्टिलिया, सरपटणारे प्राणी आपण याला म्हणतोय. चौथा आहे विहक म्हणजे एव्स म्हणजे पक्षी यामध्ये येतात. सस्तन म्हणजे मॅमिलिया म्हणजे काय, यामध्ये उदाहरणार्थ जसं की मनुष्य वगैरे हे सर्व यामध्ये येतात. तर अशा प्रकारे आपण पृष्ठवंशीय प्राण्यांचे 5 वर्गामध्ये विभाजन अभ्यासलेलं आहे. आता यामध्ये या वर्गांचे लक्षणे नेमकी काय आणि उदाहरण कुठले आहेत ते आपण येथे अभ्यासूयात. तर त्यामध्ये आपण बघूया वर्ग मत्स्य म्हणजे पायसिस. तर मत्स्यमध्ये काय, तर हे मासे आहेत. तर सुरुवातीला मत्स्य म्हणजे काय, मासे आहेत जे समुद्रात आणि गोड्या पाण्यात दोन्ही ठिकाणी हे आढळतात. हे समुद्रात म्हणजे खाऱ्या पाण्यात सुद्धा आढळतात आणि गोड्या पाण्यात सुद्धा ते आढळतात. त्यांच्या त्वचेवर खवले म्हणजे भिंगडा स्केल्स असतात. एक प्रकारचे खवले तुम्हाला दिसून येते. आता मासे सर्वांनी बघितलेले असेलच, त्यांच्या शरीरावर काय खवले आपल्याला दिसून येते, रफ भाग आपल्याला दिसून येते, बरोबर. प्लेटोनी त्यांची त्वचा झाकलेली असते, ते त्यांच्या शेपटीचा उपयोग पोहताना करतात. आता या प्राण्यांना शेपटी असतात आणि त्या शेपटीचा उपयोग ते पोहताना ते करतात. त्यांचे शरीर रेषीय किंवा त्राकाकार असते
आता यांचं शरीर जर आपण बघितलं एक प्रकारचं रेषीय स्वरूपाचं दिसून येतं किंवा त्राकाकार स्वरूपाचं आपल्याला इथे दिसून येतं. श्वसन क्रियेसाठी कल्लेचा ते उपयोग करतात. आता प्रत्येकाला श्वसन करायचं आहे, श्वास घ्यायचा आहे, मग त्या क्रियेसाठी ते येथे हे या वर्गात येणारे हे प्राणी म्हणजे मासे हे काय करतात, त्या कल्ल्याचा ते उपयोग करतात. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन श्वसनात ते घेतात. ऑक्सिजनची सर्वांना आवश्यकता आहेतच. मग हे मासे किंवा या वर्गामध्ये येणारे जे प्राणी हे काय करतात, तर पाण्यात विरघळलेलं जे ऑक्सिजन आहे हे श्वसनात ते घेतात. ते असमतापीय म्हणजे थंड रक्ताचे प्राणी आहेत आणि मानव हृदयाच्या विपरीत त्यांचे हृदय द्विखंडी असते. बरोबर ना. मानवाचे 4 खंडी असते. बरोबर ना. ते त्यांच्या विपरीत हे त्यांचे हृदय हे काय द्विखंडीय असते. ते अंडी देतात. कित्येक माशामध्ये कंकाल फक्त कास्तींचे बनलेले असते, जसे की शार्क. आता कास्ती म्हणजे काय, तर त्वचेचे बनलेले असते. आधी काही माशामध्ये कंकाल अस्थी म्हणजे हाडांपासून बनलेले असते, जसे की ट्यूना किंवा रोहू. अस्थी आणि कास्ती लक्षात घ्यायचं आहे. अस्थी म्हणजे काय, हाडांपासून बनलेले, आणि कास्ती म्हणजे काय, त्वचेपासून चामडीपासून बनलेले असतात. त्वचा म्हणूया इथे. दोघांमधला फरक लक्षात आला आहे आणि त्यांची उदाहरणसुद्धा इथे सांगितलं आहे मी. उदाहरणार्थ तुम्हाला बाजूच्या चित्रामध्ये बाजूला या वर्गात येणाऱ्या माशांचे चित्र तुम्हाला इथे दिसून येतात. बरोबर. त्यानंतर आता आपण बघूया परत. बघा इलेक्ट्रिक रे फिश, टोरपेडा असं म्हणतोय. स्टिंग रे फिश तुम्हाला दिसून येते. नंतर डॉग फिश. आता डॉग फिशमध्ये तुम्हाला त्या प्राण्याचं सर्व भागांचं इथे नावे दिलेलं आहे, जसं की इथे डोळा दिसून येते, तोंड, झालर, स्कंदीय मीन पक्ष, नितंब दिसतोय खालच्या बाजूला, नितंब मीन पक्ष, आणि वरच्या बाजूला पृष्ठ मीन पक्ष, आणि शेवटी शेपटी आपल्याला दिसून येते. त्याला स्कॉलिओडॉन म्हणजे डॉगफिश असं म्हणतोय. परत वरच्या बाजूला जर बघितलं तर उडणारा मासा, हा उडणारा मासा आहे. तर यामध्ये आपल्याला खवले दिसून येतात. पंखासारखा स्कंद आपल्याला इथे वरच्या बाजूला दिसून येतं, आणि शेवटी शेपूट, आणि खालच्या बाजूला नितंब मीन पक्ष. तर हा जो झाला हा उडणारा मासा आहे. त्यानंतर ॲनाबॅस हा सुद्धा एक प्रकार आहे त्यामधला माशांचा. तर अशा प्रकारे हे उदाहरण माशांचे उदाहरण आहेत. त्यानंतर आता वर्ग बघूया उभयजीवी म्हणजे ॲम्फिबिया. तर उभयजीवीचे नेमके लक्षणे काय किंवा त्यांची उदाहरणे काय ते आपण येथे अभ्यासूया. तर हे माशांपेक्षा भिन्न असतात. अशा मासे सर्वांनी बघितले, आत्ताच आपण अभ्यासले. बरोबर. तर हे माशांपेक्षा भिन्न असतात कारण की त्यांच्यात खवले नसतात. पहिलं लक्षण काय, तर या प्राण्यांमध्ये आपल्याला खवले दिसून येत नाही, म्हणजे यांच्यामध्ये खवले हे नसतात. त्यांच्या त्वचेवर श्लेष्म ग्रंथी पाहायला मिळते आणि त्रिखंडी असते, म्हणजे हृदय यांचं त्रिखंडी असतं. त्यांच्यात बाह्य कंकाल नसते. मूत्रपिंड पाहायला मिळते. श्वसन झाल्लर आणि फुफ्फुसाद्वारे येते. आता श्वसन बघा झाल्लरद्वारे होते किंवा फुफ्फुसाद्वारे सुद्धा येथे होते. आता या वर्गामध्ये येणारे प्राणी हे शीतरक्ताचे प्राणी आहेत. शीतरक्ताचे प्राणी आहेत. हे अंडी देणारे प्राणी आहेत. अंडीसुद्धा हे देतात. ते पाणी आणि जमीन दोन्ही जागी हे राहतात. या वर्गात येणारे जे प्राणी आहेत हे पाण्यामध्ये सुद्धा राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात. म्हणून अशा प्रकारच्या प्राण्यांना आपण उभयजीवी प्राणी असं म्हणतोय. मग उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास बेडूक, सॅलामांडर, टोड. बरोबर ना. तर हे सर्व प्राणी आहेत या वर्गामध्ये येतात. उदाहरणार्थ तुम्हाला बाजूला चित्र दिसतं बघा यांची. सॅलामांडर, टोड, सामान्य भारतीय बेडूक. बरोबर ना. म्हणजे हा बेडूक. आणि नंतर हायड्रा म्हणजे ट्री फ्रॉग. तर अशा प्रकारचे हे प्राणी यामध्ये येतात. तर वर्ग उभयजीवीमध्ये हे प्राणी येतात. त्यानंतर आता बघूया वर्ग सरीसृप म्हणजे रेप्टिलिया. सुरुवातीला यांची लक्षणे आपण अभ्यासूया. हे प्राणी शीतरक्ताचे
असमतापी आहेत. शीतरक्ताचे प्राणी या वर्गामध्ये येतात. त्यांचे शरीर खवलेयुक्त असते. यांचं शरीर जर आपण बघितलं आहे तर आपल्याला काय यांच्या शरीराचं जर आपण निरीक्षण केलं तर काय लक्षात येतं आहे, तर यांच्या शरीरावर आपल्याला खवले खवले दिसून येतात. 2 जोडी उपांग असतात. यांच्यामध्ये काय 2 जोडी युग्म स्वरूपाची जोडी आपल्याला दिसून येते. समोरच्या बाजूला तुम्हाला दिसून येते, बरोबर. श्वसन हे फुफ्फुसाद्वारे होते. आता यांच्यामध्ये श्वसन जर आपण बघितलं तर फुफ्फुसाद्वारे श्वसन हे करत असतात. या प्राण्यांचे हृदय सामान्यतः त्रिखंडी असते, म्हणजे 3 खंडामध्ये यांचं विभाजन झालेलं असतं. पण मगरीचे हृदय हे 4 खंडाचे असते. एक्सेप्शनल काय, तर मगरीचे हृदय हे 4 खंडाचे असतात. मगर जर सोडलाय तर इतर सर्व प्राणी हे त्रिखंड हृदय असणारे प्राणी हे असतात. मूत्रपिंड पाहायला मिळते. यांच्यामध्ये मूत्रपिंड पाहायला मिळते. तसेच त्यांची अंडी कठीण आणि मजबूत कवचाने झाकलेली असते. यांची अंडी जर आपण बघितली तर ही कशी कठीण स्वरूपाची आणि मजबूत कवचाने झाकलेली असते. मग उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास कासव सर्वांनाच माहिती आहे, बरोबर ना. सापसुद्धा सर्वांनी बघितलं आहे. पाल आणि मगर हे सर्व जे उदाहरणं आहेत हे सर्व आपण बघितलेले उदाहरण, बरोबर. सर्वांना हे परिचयाचे आहेतच. तर हे सर्व प्राणी वर्ग सरीसृपमध्ये हे येतात. त्यानंतर आपण बघूया वर्ग विहंग म्हणजे एव्स, म्हणजे त्याला आपण पक्षी हे या वर्गामध्ये येतात. तर आता यांची आपण लक्षणे अभ्यासूया. सुरुवातीला हे उष्ण रक्ताचे किंवा समतापी प्राणी आहेत. हे उष्ण रक्ताचे किंवा समतापी प्राणी आहेत. त्यांचे हृदय 4 खंडाचे असते. आता यांचे हृदय जर आपण बघितलं तर 4 खंडाचे असते. आताच आपण बघितलंय तर त्यांच्यामध्ये काय 3 खंडाचे हृदय आपल्याला पाहायला मिळाले, बरोबर ना. तर विहंगमध्ये काय यांचे हृदय हे 4 खंडाचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रत्येक वर्गामध्ये काही वर्गामध्ये हृदय 2 खंडाचे दिसून येते, 3 खंडाचे, आणि काही वर्गामध्ये प्राण्यांचे हृदय हे 4 खंडाचे आपल्याला दिसून येतात. तर वर्ग विहंगमध्ये या प्राण्यांचे हृदय हे 4 खंडाचे असते. हे अंडी ठेवतात. आता हे प्राणी काय करतात, अंडी ठेवतात म्हणजे अंडी घालतात आपण म्हणूया. त्याच्यात 2 जोड उपांग असतात, म्हणजे 2 जोडीच्या स्वरूपात उपांग आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यात 2 अग्र उपांग उडण्यासाठी, जे 2 अग्र उपांग हे उडण्यासाठी पंखात परावर्तित झालेले आहेत. युग्म जे आहेत सुरुवातीला हे पंखामध्ये रूपांतरित झालेले आहे. शरीर पंखाने झाकलेले आहे. आता या प्राण्यांचे जे शरीर आहे संपूर्ण शरीर हे कशाने झाकलेले आहे, पंखाने झाकलेले आहेत. आणि त्या पंखाचा उपयोग ते उडण्याकरता ते करत असतात. हा पंख श्वसन फुफ्फुसाद्वारे होते. श्वसन हे काय फुफ्फुसाद्वारे येथे होते. सर्व पक्ष्यांना या वर्गात नेण्यात येते, म्हणजे सर्व प्रकारचे जे पक्षी आहेत हे सर्व पक्षी या विहंग वर्गामध्ये येतात. उदाहरणार्थ बगळा, बदक, चिमणी, कबूतर, कावडा हे सर्व जे पक्षी आहे विहंग वर्गामध्ये येतात. बाजूला तुम्हाला या प्राण्यांचे चित्र तुम्हाला दिसून येते. बदक, बगळा, शहामृग, कबूतर, चिमणी आणि कावळा हे सर्व तुम्ही येथे बघितलेत. तर हे सर्व प्राणी वर्ग विहंगमध्ये येतात. त्यानंतर शेवटचा वर्ग आहे तो म्हणजे सस्तन, त्याला मॅमेलिया असं म्हणतात. मग आता सस्तन प्राण्यांची नेमके लक्षणे कुठली आहे आणि त्यांची उदाहरणे कुठली आहेत ते आपण इथे अभ्यासूया. तर सस्तनमध्ये यांची लक्षणे. आता सस्तन प्राणी हे उष्ण रक्ताचे किंवा समतापी प्राणी आहेत. हे उष्ण रक्ताचे प्राणी आहेत, त्याला वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स असं म्हणतोय, बरोबर ना. सस्तन प्राणी हे उष्ण रक्ताचे आहेत. सस्तन प्राण्यांचे हृदय 4 खंडाचे बनलेले आहेत. बघा या अगोदर आपण वर्ग अभ्यासला आहे पक्षी, एव्स, विहंग आपण म्हणतोय. तर विहंगमध्ये सुद्धा त्यांचे हृदय 4 खंडाचे होते आणि सस्तन प्राण्यामध्ये सुद्धा सस्तन वर्गाच्या प्राण्यामधील हृदय हे सुद्धा कसे आहेत 4 खंडाचे बनलेले आहेत. मग त्यामध्ये 2 कर्णिका आणि 2 जवनिका.
अशा प्रकारे यांचं विभाजन झालेलं आहे. त्यांना कर्णपल्लवयुक्त बाह्यकर्ण असतात. त्यांच्यामध्ये काय कर्णपल्लवयुक्त बाह्यकर्ण त्यांच्यामध्ये असतात. त्यात फुफ्फुसाने श्वसन होते. यांचं जे श्वसन आहे, या वर्गात येणारे जे प्राणी हे श्वसन म्हणजे श्वासोच्छ्वास हे फुफ्फुसाद्वारे करत असतात. या वर्गाच्या सर्वच प्राण्यामध्ये नवजात शिशु म्हणजे पिलांना ते पोषण देण्यासाठी स्तनग्रंथी असतात. म्हणजे नवजात शिशूंना ते जन्म देतात असं आपण इथे म्हणूया. त्यांच्या त्वचेवर केस, प्रस्वेद म्हणजे घाम आणि तेलग्रंथी आलेल्या असतात. यांच्या त्वचेवर जर आपण बघितलं तर केस तुम्हाला दिसून येतं आहे. या प्रकारचे जे प्राणी आहे तर या प्रकारच्या प्राण्यांवर आपल्याला काय त्यांच्या अंगावर केस, संपूर्ण शरीरावर केस दिसून येतात. तसेच त्यांच्या शरीरातून घाम निघताना दिसून येतो. प्रस्वेद म्हणजे काय घाम निघताना दिसून येतो आहे. आणि तेलग्रंथी म्हणजे तेलकट स्वरूपाची ग्रंथी म्हणजे तेलकट स्वरूपाचं दिसून येतो आहे. अपद्रूप कित्येक प्राणी अंडी पण देतात. आता यामध्ये काही अपद्रूप प्राणी जे आहेत ते अंडीसुद्धा देतात. ते अविकसित नवजात शिशूला मार्सुपियम नावाच्या पिशवीत त्याला ते पूर्ण विकास पावेपर्यंत ते ठेवतात. म्हणजे नवजात शिशूला ते जन्म देतात पण ते मार्सुपियम नावाच्या पिशवीत त्याला ते पूर्ण विकास पावेपर्यंत ते ठेवतात. उदाहरणार्थ कांगारू सर्वांना माहितीच आहे बरोबर ना. तर ते याचं उदाहरण झालं आहे. आता उदाहरणार्थ बघा वटवाघूळ. मग सस्तन प्राण्यांचे उदाहरण कुठले आहे तर वटवाघूळ, उंदीर, मांजर, मनुष्य आणि व्हेल हे सर्व सस्तन प्राण्यांचे उदाहरणं आहेत. आता या उदाहरणांचे आपण पुढे चित्र आपण बघूया. बघा तुम्हाला दिसतंय मांजर, मानव म्हणजे मनुष्य, उंदीर, वटवाघूळ आणि व्हेल हे सर्व प्राणी सस्तन या वर्गामध्ये येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये भाग 1 मध्ये आपण वनस्पती प्राण्यांचे वर्गीकरण त्यांची उदाहरणं अभ्यासले आणि या भाग 2 मध्ये आपण प्राण्यांचे वर्गीकरण अभ्यासले आणि त्या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये कुठल्या प्रकारचे प्राणी येतात आणि ते कुठल्या समुदायात वर्गामध्ये मोडतात किंवा येतात हे आपण येथे अभ्यासलेलं आहे. आणि शेवटचा वर्गसुद्धा आपण येथे अभ्यासला आहे तो म्हणजे सस्तन बरोबर ना. तर अशा प्रकारे पृष्ठवंशी प्राण्यांचे आपण 5 वर्गामध्ये अभ्यास केलेला आहेत बरोबर ना. तर अशा प्रकारे आपण हे प्रकरण येथे अभ्यासलेलं आहे. तर येथे हे संपूर्ण प्रकरण पूर्ण झालेलं आहे. पहिल्या भागामध्ये आपण प्राणीसृष्टींचं वर्गीकरण अभ्यासलेलं आहे आणि दुसऱ्या भागामध्ये आपण पहिल्या भागामध्ये आपण वनस्पती सृष्टींचं वर्गीकरण अभ्यासलेलं आहे आणि दुसऱ्या भागामध्ये आपण प्राणीसृष्टीचं वर्गीकरण येथे अभ्यासलं आहे आणि त्यांची उदाहरणसुद्धा येथे अभ्यासलं आहे. तर अशा प्रकारे हे प्रकरण येथे पूर्ण झालेलं आहे. आता या प्रकरणामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक घटक झाल्यावर त्याच्या खाली तुम्हाला काही पुस्तकाच्या आतमध्ये म्हणजे त्या प्रकरणामध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहे. तर ते प्रश्नसुद्धा तुम्हाला स्वाध्याय वहीमध्ये सोडवायचे आहे. तसेच प्रकरण झाल्यानंतर तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे तर तो स्वाध्यायसुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे. जसे की इथे मी स्वाध्यायाचे प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. 1 पासून तर 6 प्रश्न दिसतात. हे प्रश्न तर तुम्हाला स्वाध्याय वहीमध्ये लिहायचे आहेत. पण अगोदर मी जे सांगितलं आहे म्हणजे प्रकरणाच्या आतमध्ये म्हणजे घटक संपल्यानंतर जे आतमध्ये प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला स्वाध्याय वहीमध्ये लिहायचे आहे. आणि शेवटी हे स्वाध्यायसुद्धा तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर अशा प्रकारे हे स्वाध्याय प्रकरण 7 सजीवामध्ये विविधता हे प्रकरण इथे संपलेलं आहे. तर तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे स्वाध्याय वहीमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.